इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 25 डिसेंबर अर्थात लोकनेते दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांचा स्मृती दिन। त्याच अनुषंगाने लोकनेते पप्पूदादा गुंजाळ यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, पप्पूदादा लोकसेवा फाउंडेशन तथा सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती आतिश पाटील तसेच भारतीय जनता पक्ष नवनिर्वाचित नगरसेवक सचिनदादा गुंजाळ तथा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष नामांकित उद्योजक आतिश पंढरनाथ पाटील तसेच नितीन गुंजाळ अशा इतर अनेक स्वर्गीय रमेश अर्थात पप्पूदादा गुंजाळ समर्थकांच्या माध्यमातून आदरांजलीपर सभेचे आयोजन दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती कार्यालय रॉयल पार्क येथे करण्यात आले। भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पंढरनाथ पाटील, भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती आतिश पाटील, नगरसेवक सचिनदादा गुंजाळ तसेच नितीन गुंजाळ, सौरभ कौर अशा इतर अनेक पप्पूदादा समर्थकांनी पप्पूदादा गुंजाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना पुष्पहार तसेच पुष्पशुभने अर्पण करीत आपली भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली। तसेच लोकनेते दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांच्या लोकाभिमुख समाजसेवारूपी कार्याचा प्रेरणारूपी आदर्श घेत त्यांच्या आठवणींना उजाळा देखील देण्यात आला। सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन तथा सतीश पाटील प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावत आपल्या या लाडक्या दिवंगत नेत्याला भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली। तसेच गत 9 वर्षांपासून स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन तसेच सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित अनेक समाजोपयोगी लोकाभिमुख उपक्रमांतर्गत रॉयल पार्क प्रभागांतर्गत असणाऱ्या तब्बल 20 हाऊसिंग सोसायट्यांना ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच स्थानिकांना बसण्यासाठी लाकडी बेंच अर्थात बाकडे विनामूल्य स्वरूपात प्रदान करण्यात आले। सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख आयोजक तसेच भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पंढरनाथ पाटील, नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी नगरसेवक सचिनदादा गुंजाळ तसेच नगरसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या हस्ते सदर लाकडी बेंचचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। भाजप नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती आतिश पाटील, भाजप नवनिर्वाचित नगरसेवक सचिनदादा गुंजाळ तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पंढरनाथ पाटील यांनी सदर प्रभागाचे आधारस्तंभ तथा लोकनेते दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांच्या शिकवणीनुसार आपण देखील समाजाचे काही देणे लागतो याच प्रमुख संकल्पनेअंतर्गत गत 9 वर्षांपासून भारतीय जनता पार्टी, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन तसेच सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजित कार्यक्रमांतर्गत सदर प्रभागांतर्गत राहणाऱ्या तब्बल 20 हाऊसिंग सोसायटी अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच नागरिकांसाठी सदर लाकडी बेंच विनामूल्य स्वरूपात प्रदान केल्याचे विशेष नमूद करताना सदर प्रभागाचे प्रमुख आधारस्तंभ लोकनेते दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांच्या अविरत लोकाभिमुख समाजसेवारूपी कार्याची प्रेरणा घेत सदर प्रभागाचे लोकप्रतिनिधी या प्रमुख जबाबदारी सदर प्रभागांतर्गत राहणाऱ्या सर्व नागरिकांना रस्ते, पाणी, दिवाबत्ती अशा इतर अनेक नागरी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अहोरात्र प्रयत्नशील राहण्याबाबतचा मानस देखील यावेळेस सदर प्रभागाचे भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती आतिश पाटील तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सचिनदादा गुंजाळ यांनी व्यक्त केला। तसेच सदर प्रभाग भौतिक सुखसुविधा अंतर्गत क्रमांक 1 चा करण्याबाबतचा लोकनेते दिवंगत पप्पूदादा गुंजाळ यांचे स्वप्न पूर्ण करणारच असा ठाम विश्वास देखील यावेळेस दोन्ही नगरसेवकांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। ताई, पप्पूदादा गुंजाळ यांचा स्मृती दिन आणि आज आपण नगरसेविका म्हणून पहिलाच दिवस आपण कार्यरत आहोत आणि आज आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज इथे ज्येष्ठ नागरिक असो वा महिला असो इथे सोसायटीला बेंच वाटप करण्यात आलेलं आहे, काय सांगा? नमस्कार। आज पप्पूदादा गुंजाळ यांची 9वी स्मृती दिन साजरा करत आहोत। आज आपण पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन आणि सतीश पाटील प्रतिष्ठानातर्फे आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे 27 मधून आपण बेंच वाटप करण्यात येणार आहे। तर आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि त्यांचे जे स्वप्न होते, पप्पूदादांचे जे स्वप्न होते, आमचे सतीश भाऊंचे जे स्वप्न होते ते आज आम्ही पूर्ण करणारच आहोत आणि जे जे त्यांनी ठरवलं होतं ती सगळी कामं आम्ही आज इथे आज नाही तर या पुढील 5 वर्षामध्ये करणार आहोत। धन्यवाद। पप्पूदादा गुंजाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त
प्रभाग क्रमांक 27मध्ये पप्पूदादा गुंजाळ भारतीय जनता पार्टी तसेच पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन आणि आमचे सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये ठिकठिकाणी बऱ्याच प्रभागाच्या जागांवर आम्ही ज्येष्ठ नागरिकांकरिता बेंच बाकडे हे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाटप करतो आहे. तसे आमचे नगरसेविका स्वाती पाटील ह्या बोलल्या की आम्ही सतीशदादांचे आणि पप्पूदादांचे जे विचार आहेत तर आजपासून आम्ही दोघंही आमच्या पदभार स्वीकारल्यानंतर या कार्याची सुरुवात करतो आहे आणि प्रभागाचे जे काही कामं पेंडिंग असतील किंवा नवी कामं काय करायची असतील त्याची सुरुवात आजपासून आम्ही करतो आहे. आज पप्पूदादा गुंजाळ यांचा आज 9वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने आमचे दोन्ही नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी तसेच पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन तसेच स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्रभाग क्रमांक 27मध्ये संपूर्ण प्रभागामध्ये बेंच वाटप करण्यात येणार आहेत. तसेच यापुढील 5 वर्षामध्ये काही कामं पेंडिंग आहेत तसेच नवीन कामं नियोजित करायची आहेत.